आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मुंबईमध्ये कांदिवलीमध्ये मराठी रिक्षा चालकाला मारहाण करण्यात आली आहे। कांदिवलीमध्ये परप्रांतीय रिक्षा चालकांची मुजोरी दिसून आली आहे। त्यानंतर आता मनसे आक्रमक झाली आहे। रिक्षा चालवू नका असं आंदोलक रिक्षा चालकांनी सांगितलं, पण नकार दिल्यानंतर आपल्याला 3 ते 4 अमराठी रिक्षा चालकांनी मारहाण केल्याचा आरोप मराठी रिक्षा चालकांनी केलाय। दरम्यान मुजोरी केली तर मोडून काढेन, मंत्री सरनाईकांनी हा इशारा दिलाय। मुंबईत कांदिवलीमध्ये मराठी रिक्षा चालकाला परप्रांतीय रिक्षा चालकाने मारहाण केली आहे। ऑटो टॅक्सी चालकांना मराठी सक्ती केल्यानंतर कांदिवलीमध्ये परप्रांतीय रिक्षा चालकांची मुजोरी पाहायला मिळाली आहे। या प्रकरणी मनसे आणि मराठी रिक्षा चालकानं कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे। मराठी सक्ती नको, रिक्षा चालवणार नाही असं म्हणत कांदिवलीमध्ये अमराठी रिक्षा चालकांनी रस्त्यावर उतरत इतरांना रिक्षा बंद करण्यासाठी दादागिरी केली। हमसे सांगा, हम हिंदी बोलेगा, भोजपुरी बोलेगा, मराठी नहीं बोलेगा। ज्या जगह जा देने सब तैयार हूँ। मी पण उत्तर भारतीय, मी मराठी मैं उत्तर भारतीय हूँ। हमसे मराठी नहीं बोलेंगे, हम हिंदी बोलेंगे, भोजपुरी बोलेंगे। खून जल जाएगा, 40 चलेगा, हटेंगे नहीं हम पीछे। हम लड़ेंगे, हटेंगे नहीं पीछे हम। एसटी फायदा द्यावा काही अमराठी रिक्षा चालकांनी मराठी रिक्षा चालकांना मारहाण केली आहे। रस्ता रोको देखील आज सकाळी कांदिवलीमध्ये या अमराठी रिक्षा चालकांनी केलेला आहे। बघा, बेकायदेशीर काम कोणी जर करत असेल, चुकीच्या पद्धतीनं कायदा हातात घेऊन जर कोणी काहीतरी वेगळ्या प्रकारचा संभ्रम या मुंबई MMR क्षेत्रामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर पोलीस सक्षम आहे, त्यांच्यावर कारवाई ही होईल। तुमको जो करने का वो करो। ही जर कोणाची मुजोरी असेल तर ती मुजोरी मोडून काढण्याचं काम परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईकला करावं लागेल। दरम्यान रिक्षा चालवू नका असं आंदोलक रिक्षा चालकांनी सांगितलं, पण नकार दिल्यानंतर आपल्याला 3 ते 4 अमराठी रिक्षा चालकांनी मारहाण केल्याचा आरोप मराठी रिक्षा चालकांनी केलाय। मी हिंदुस्थान नाक्यावरून भाडं घेऊन स्टेशनला येत होतो। त्यावेळी हिंदुस्थान नाक्याच्या पुढे क्रोमाच्या समोर उत्तर भारतीय लोकांनी अडवलं। रिक्षाचं वायपर, माझा एअरफोन, मला धक्काबुक्की केली। नंतर मारहाणही केली। 4-5 लोक होते, त्यातला एक मिळाला। मनसेचे अधिकारी आले, त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलेला। तो रिक्षावाल्याने याला मारलेला तो तिकडे दिसल्यानंतर आम्ही लोक पकडलं, पण तो वयस्कर असल्या कारणाने आम्ही लोकांनी पोलिसांच्या त्वरित ताब्यात दिला। नाही तर तुम्हाला माहितच आहे मनसे कशा प्रकारे हे करते, परंतु तो वयस्कर असल्या कारणाने आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। पोलिसांनी त्याच्यावरती FIR घेतात आता त्या ठिकाणी चालू आहे प्रोसेस। कारण झालं FIR माहिती नाही, पण FIR झालेला आहे त्याच्यावरती। कांदिवलीमधील परप्रांतीय रिक्षा चालकांच्या मुजोरीपणामुळे भविष्यात मराठी सक्तीवरून वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे।